नमस्कार फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा हा व्लॉग आहे संडेच्या दिवशी। तर संडेच्या दिवशी मी सकाळी ब्रेकफास्टला मस्तपैकी ब्रेड ऑमलेट केले होते। तर इथं अंड्यामध्ये मी जास्त काही नाही टाकलं होतं, फक्त तिखट, हळद, मीठ टाकून तव्यावर टाकले आणि त्याच्यात मस्त छान रोस्ट केलेला ब्रेड टाकला आहे। त्यानंतर मस्त आलटून पलटून हे ब्रेड आमचे ब्रेकफास्टसाठीचे तयार झालेले आहेत। त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी नाश्ता केला। नाश्ता केल्यानंतर मग दुपारचं जेवण बनवलं आणि जेवण बनवल्यानंतर मी इथं संध्याकाळी फ्राईड चिकन करणार आहे। मी तीही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फ्राईड चिकनची। ते फ्राईड चिकनची तयारी मी ही दुपारीच करून घेतली होती। तर चला आपण बघूया फ्राईड चिकनची मी कशी तयारी केली। तर इथं मी अशा पद्धतीचं चिकन घेतलं होतं, जे आपण तंदुरीला पीस वापरतो मोठे मोठे, त्या पद्धतीचे पीस घेतले होते। तुम्ही लॉलीपॉपचेही पीस घेऊ शकता, पण मला हेच पीस जास्त आवडतात, मोठे, जे फ्राय करायलाही चांगले असतात आणि यांचं कोटिंगही चांगलं होतं। मी इथं हे पीस घेतलेत आणि अशा पद्धतीने मी हे पीस अगदी स्वच्छ धुवून घेतलेले होते, तुम्ही बघू शकताय। त्यानंतर ह्या पीसला मी लाल मिरचीची पावडर टाकलेली आहे। मी इथं लाल मिरचीची पावडर थोडी जास्तच टाकते, कारण ते थोडंसं ज्यावेळेस आपण फ्राय करतो त्यानंतर त्याचा थोडासा तिखटपणा कमी होतो, त्याच्यामुळे आम्हाला तिखट आवडतात, त्यामुळे मी इथं थोडीशी मिरची पावडर जास्तच घेतली। तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमीही करू शकता। त्यानंतर मी इथं थोडीशी हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही याच्यात चवीनुसार मीठ घाला। त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाका। अशा पद्धतीने हे सगळं टाकून झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्या हातांनी। हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर कमीत कमी तुम्ही 3-4 तासांसाठी तरी व्यवस्थित मॅरिनेट होऊ द्या। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 2 तासांसाठीही ठेवलं तरी चालेल, पण मला असं वाटतं जितका वेळ तुम्ही मॅरिनेटसाठी दिला चिकनला तितकं ते टेस्टी लागतं। आणि अशा पद्धतीने माझं सगळं चिकन व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी त्याला मॅरिनेटसाठी ठेवून दिलं होतं। दुपारी मला थोडंसं बोर होत होतं आणि पाऊस पण कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं चला कुठेतरी फिरायला जाऊ। तर आम्ही निघालो होतो खडकवासल्याला जायला। बाहेर इतका पाऊस आहे, मला असं पावसात फिरायला खूप भारी वाटतं। आणि हा खडकवासल्याचा जो रस्ता आहे ना, आणि त्याच्या दुतर्फा असलेली झाडं, खरंच या रस्त्याने जायला खडकवासला असो की सिंहगड असो, जायला खूप भारी वाटतं पावसात। जर तुम्ही खडकवासल्याला फिरायला येण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही ट्रॅफिक एकदा नक्कीच चेक करा। आणि त्या दिवशी संडे असल्यामुळे खूपच गर्दी होती। इथं डॅमवर पोचलेलो आहेत आणि हे पाणी बघून अक्षरशः म्हणजे अंगावर काटा उभा राहत होता, कारण इतका पाण्याचा आवाज येत होता आणि वरून पडणारा पाऊस, खरंच भयानक दृश्य होतं। त्यानंतर इथं बराच वेळ थांबल्यानंतर आम्ही इतक्या ट्रॅफिकमधून रस्ता काढत काढत आता आमच्या घरी निघालो आहेत। घरी गेल्यानंतर लगेच कामांना सुरुवात झालेली आहे। तर मी जे दुपारी मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते आता फ्राय करायची वेळ झालेली आहे। त्यासाठी माझे ब्रेड क्रम्स संपले होते आणि मी हे थोडेसे रोस्ट करून घेतले, ड्राय रोस्ट, आणि त्याचे क्रम्स बनवून घेतले मिक्सरमधून। त्यानंतर मी इथं थोडंसं कॉर्नफ्लोअर घेतले आणि इथं एका याच्यात 3 अंडे घेतले, त्याच्यात मी थोडंसं तिखट, मीठ आणि हळद टाकलेले आणि ते चांगलं फेटून घ्यायचं आहे।
अंड्याचं आणि त्यानंतर तुम्ही जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते अशा पद्धतीने घेऊन तुम्ही आधी कॉर्नफ्लॉवरमध्ये चांगलं डिप करायचं आहे, चांगलं व्यवस्थित कोटिंग करायचं आहे त्याला आजूबाजूने अगदी पॅक करून आणि चांगलं कॉर्नस्टार्चमध्ये ते पॅक झाल्यानंतर अंड्याच्या याच्यात तुम्ही ते डिप करायचं आहे. त्यानंतर ते अंडंही सगळीकडून लावून झाल्यानंतर ते ब्रेड क्रम्समध्ये परत डिप करायचं आहे आणि अशा पद्धतीने सगळ्या बाजूंनी व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे. तुम्ही ही प्रोसेस डबलही करू शकता. आता ब्रेड क्रम्समध्ये झाल्यानंतर परत तुम्ही एकदा अंड्यात डिप करा आणि त्यानंतर मग परत तुम्ही कॉर्नफ्लॉवरमध्ये करा आणि नंतर मग असं तुम्ही डबलही ही प्रोसेस करून आणि मग नंतर फ्राय करू शकता. पण मी इथं एकचदा सगळे कोटिंग केलेलं आहे, कॉर्नफ्लॉवर, अंडे आणि ब्रेड क्रम्स. त्याच्यानंतर तेल अगदी गरम झाल्यानंतर थोडंसं गॅस कमी करा, कारण जास्त हाय फ्लेमवर जर गॅस असेल तर बाहेरचं आवरण हे लवकर जळेल आणि आतून चिकन सगळं हे कच्चंच लागेल. त्याच्यामुळे अगदी लो फ्लेमवर मस्तपैकी हळूवार तुम्ही ते चांगले फ्राय होऊ द्या, जेणेकरून आतपर्यंत चिकनचा भाग हा व्यवस्थित फ्राय होईल आणि जास्त असं कच्चं लागणार नाही. अशा पद्धतीने मी एक एक सगळे चिकनचे पीस हे फ्राय करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने इथं माझे सगळेच पीस फ्राय करून रेडी झालेले होते. तर असा होता आमचा आजचा संडेचा दिवस. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.